आदरणीय कृष्णा शिंदे साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. 1000 रुपीज कॅश प्राइज खऱ्या अर्थाने सुशांत हप्पे यांच्यासाठी. सुशांत हप्पे आपण या. मॅन ऑफ द मॅच सुशांत आहेत. सुशांत इथे उपस्थित आहेत. सुशांत हप्पेला आपण देऊया. कृष्णा शिंदे साहेबांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट आहे. त्यानंतर ट्रॉफी आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. ट्रॉफी देखील आपण देऊया. सुशांत हप्पे आमच्या पांडुरंग पाटील साहेब देखील आहेत. पांडुरंग पाटील आणि कृष्णा शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. सुशांतशी आपण थोडीशी चर्चा करूया. सुशांत एक मिनिट. फोटोशूट करा. एक फोटोशूट करा. चला एक फोटो घ्या. काकांचा एक फोटो घ्या. या वळे आपण सामन्याकडे. आणि सामना जेव्हा सुरू होईल याऐवजी आपण राज कस्तुरे सरांचा आवाज आणि हर्षद पवार सरांचा आवाज या पुढच्या मॅच मध्ये. हॅलो. थोड्याच वेळात सन्माननीय आदरणीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस कामगार सेना कोळगाव गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय पाटील सुपुत्र जयसिंग पाटील साहेबांचं आगमन होत आहे. आयोजन क्रीडा मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचं सहर्ष मनस्वी हार्दिक स्वागत करत आहोत. सन्माननीय आदरणीय राष्ट्रवादी युवक कामगार सेना कोळगावचे सुपुत्र आणि पाटील कुटुंबियातील हा हिरा ज्याचं आगमन होत आहे सन्माननीय आदरणीय जयसिंग पाटील राष्ट्रवादी युवक कामगार सेना पदावर कार्यरत असणारे आपल्या तालुक्यातील सुपुत्र नवी मुंबईमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय आदरणीय कोळगाव गावचा सुपुत्र जयसिंग पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. साहेब आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आयोजन क्रीडा शाहूवाडी ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या वतीनं आपलं मनस्वी सहर्ष हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय द ग्रेट मराठा विपक्ष अण्णाराजे करंजोशी अरविंद पाटील साहेबांचा आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा होतोय सीमा फरार. धावा मिळतात 4. शाहूवाडी तालुक्यातील एक नामवंत आणि या क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य ठरणारं नाव म्हटलं तर ससेगावचा हा सुपुत्र सोन्यासारखी मैत्री जपणारा हे सोनो कुटुंबियाचा प्रशांत सोने आपल्याला फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. जुन्या खेळाची नवीन ओळख निर्माण करून देताना प्रशांत प्रतिस्पर्ध्यांना करून ठेवेल का शांत. थर्ड मॅन रिझनला पुन्हा एकदा प्रोटेक्शन मिळेल चेंडूला. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 1 धावेचा मुनाफा मिळतो. एका धावेने संघाचं धावफलक मात्र
एकने पुढे जाईल. धावपलकावरती धावा पाहायला मिळतात 13. सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी कांबळे सर आणि पांडुशेठ लाड यांनाही विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. अण्णाराजे लवेना करंजुशी टीम संघमालक अनुपस्थित आहेत. अरविंद पाटील काही कामानिमित्त ते गावी गेलेत, परंतु आपल्या संघाच्या सर्व सहकाऱ्यांच्या वरती त्यांचा 100% भरवसा. आता मात्र गुटनाड एक तमाशा एक चेंडू सीमापार येतोय. आणखी एक दर्जेदार STGPL चौकार. बॉलरचं नाव कळेल तर बरं होईल. वैभव, गोलंदाजाचं नाव काय? विशाल. आता मात्र कव्हरला मारलेला हा फटका आपणाला पाहायला मिळतोय. फटक्याला सजवलाय आणि पाठवलाय सीमापार. येतोय आणखी एक STGPL चौकार. फाईनलिकच्या दिशेला चेंडूला आघात करण्याचा प्रयत्न प्रशांत सोने याचा. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एका धावेची सफलता. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 22 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. खेळामध्ये कोणतीही काटकसर न सोडणारा गणेश काटकर द ग्रेट मराठा संघाची ही एवन जोडी आपणाला पाहायला मिळते. सोन्यासारखी मैत्री जपणारा सोने कुटुंबियांचा हा प्रशांत सोने स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र कव्हरला मारलेला फटका पाहायचा आहे. चांगला चेंडूला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात सफल. 2 धावेनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 25. पहा सकाळपासून गुणलेखकाची भूमिका बनवताना गणेश लाळे यांचंही कौतुक करावं लागेल. चांगला कव्हरला झेल टिपला. प्रशांत पाटलांचा खेळ प्रशांत सोने यांचा खेळ संपुष्टात येतोय. अण्णाराजे संघाच्या संगणकाला शेवटचा पुकार दिला जाईल. गणेश वरेकर प्लीज आपला एक खेळाडू पाठवा समालोचन कक्षामध्ये. प्लीज रिक्वेस्ट आहे आपणाला. सन्माननीय आदरणीय जयसिंग पाटील सरांचं शुभागमन झालंय. कोळगावचे सुपुत्र, राष्ट्रवादी युवक कामगार सेने पदावरती काम करणारा आपल्या तालुक्याचा सुपुत्र. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमापार येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार.
द ग्रेट मराठ्याची एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. गणेश काटकर आणि प्रकाश कारंडे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय सुहास खेतल. थर्ड मॅन रिझनला चांगलं प्रोटेक्शन चेंडूवरती पाहायला मिळालं. एका धावेचा मुनाफा मात्र संघाला मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 30 संघासाठीचं तिसरं षटक प्रगतीपदावर. चेंज ऑफ स्पेस आपणाला पाहायला मिळाला. फटकेची मात्र विसंगता पाहायला मिळते. कव्हरला मारलेला फटका पाहतोय आपण. एकेरीचं दुहेरी, दुहेरीचं तिहेरीमध्ये कन्व्हर्जेशन होईल का, आणि तेच होताना नक्कीच पाहायला मिळत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहू. 3 धावेचा मात्र मुनाफा मिळेल. 3 धावेनी संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. चेंडूवरती प्रहार, घुटणार एक तमाशा एक चेंडू सीमापार येतोय. एसटीजीपीएलचा थरारकाचा षटकार. मित्रांनो, बाउंड्री लाईनच्या बाहेर असणाऱ्या खेळाडूंना रिक्वेस्ट आहे, बाहेर गेलेला बॉल आणून देण्यास थोडंसं सहकार्य करा. 6 संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगले फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. गणेश काटकर. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमापार. आणखीन एक येतोय दर्जेदार एसटीजीबीएल षटकार. कुठले बाकी आहेत आता बाकी कुठले ग्रेट महाराज अजून या 2 बाकी आहेत ना. बॉलरचं नाव पॉईंट मध्ये घेतो ना. एका पॉईंट मध्ये एक ओव्हर नाही 2 बॉल हा. मी मला सांगा, मी फोटो घेतो. हा पाठवा. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आकाश वारंग. चेंडूवरती प्रहार पाहायचा आहे.
हाही चेंडू जातोय सीमापार, आणखीन एक येतोय STGPR चौकार. अण्णाराजे संघाचं स्क्वॉड बघ पाहिलं आपण तर सुहास केतल, गणेश वरेकर, वैभव वारंग. आज सन्माननीय आदरणीय अण्णाराजे संघाचे संघमालक अरविंद पाटील सरांची अनुपस्थिती आहे. त्याला काय पाहिजे विचारा बॉल बॉल इथे इथलं सगळंच घेऊन गेला ती चला विनंती आहे मित्रांनो, बाहेर गेलेले चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज. विनंती करतो. ठेवा ना इथे ठेवायला काय प्रॉब्लेम इथे ठेवायला काय प्रॉब्लेम दोन कशा चार चार पाच मॅच बाकी आहेत चार एक किरण बॉल दे पहिला थांबले तिकडे एक पॉइंट किती का काय नाही रेजन करती आहे का हां कारण की द ग्रेट मराठा गेलीच आता ही जिंकलेच ना द ग्रेट मराठा ती गेले आम्ही काय गेलो उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आकाश गतीमध्ये बढत आपणाला पाहायला मिळाली. धावा रोखण्यात सफल ठरताना गोलंदाजी हाताळताना गोलंदाज आपण पाहिलं. पुन्हा एकदा नोमॅन झोनला चेंडू लँड होतोय आणि आपल्याला पाहायचं एकच धावपत्र या चेंडूवर मिळेल. एका धाव्याने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 50. संघाची अर्धशतकी खेळी धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला गणेश काटकर, द ग्रेट मराठा संघाचा हा फलंदाज. फाईचं चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण जरूर पाहतोय. दोन धाव्यांनी संघाचं धावफलक मात्र पुढे धावतं राहतं. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 52 रन्स. शौवाडी तालुक्यातील नामवंत स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार, चेंडूची बाबार येतोय दर्जेदार षटकार. हा आवाज वाढवू दे आम्हाला, बाहेरचा आवाज नको, तो कमी राहू दे. हा हा फक्त पैसे आपल्याला सांगितलं ना, मला फोन करून सांगितलं ते नाही तर आपण नाही डायरेक्ट कोण रे.
हम लोग को भी लगेगा ना। अरे वो साहेब हम लोग भी है ना, ऐसे थोड़ी होता है। एकटा एकटा तुम क्या है? त्यानंतर मात्र आपण आवाज ऐकू हर्ष पवार सरांचा या पुढील मॅच साठी आपण आवाज ऐकू. सन्माननीय आदरणीय राष्ट्रवादी युवक कामगार सेना कोळगावचे सुपुत्र आणि हा सर्व क्रीडा क्षेत्रातील तरुणाईचे परम मित्र म्हणून आज आदरणीय जयसिंग पाटील साहेबांचं शुभागमन झालं. खरोखरच आपण तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहोत. मान्यवरांचं तर मांद्याळी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु यानंतर शेवटच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळतील शेतकऱ्यांच्यासाठी अहोरात्र धडपड करणारा पाटलांचा पोरगा ससेगावचा सुपुत्र सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे शिलेदार आबासाहेब पाटील साहेबांचं शुभागमन होणार आहे. त्यात नंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नाथांचा नाथ लोकनाथ म्हणून नावारूपास आलेले सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे शिलेदार सचिन पवार साहेबांचे शुभागमन होईल. त्याचबरोबर पिंटू पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, जयसिंग पाटील साहेबांचं शुभागमन झालेलंच आहे. चला यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी नाणेपैकी प्रियांका 11 आणि अद्विक 11 विपक्ष एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. अद्विक 11 संघाच्या संगणकाला विनंती आहे. एक्स्ट्रीम स्पोर्टचे संगणक आलेले आहेत. पंचांचा स्वैर चेंडू आणि यानंतर आवाज हर्ष पवारच्या सुमधुर वाणीतून आपण या पुढील सामन्याची कहाणी ऐकू. धन्यवाद. हे पाणी तुम्हाला ठेवा, देऊ नका बॉटल कोणाला. हॅलो चेक. धन्यवाद सर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. डाव क्रमांक पहिल्या डाव मैदानामध्ये संपलाय. पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरची धावा आपण पाहिल्या आहेत 58 धावा. तर विजयासाठी आव्हान 59 धावांचं जे आपल्याला पाहायला भेटलाय. या ठिकाणी आपण टॉस करतोय. यानंतर होणारा जो सामना अद्विक 11 त्यांच्या विरोधात एक्स्ट्रीम स्पोर्ट या दोन संघामध्ये एक महत्वाचा सामना जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. सिद्धेश सर एक टॉस घ्या ना फक्त. नक्कीच आपण पनवेलचा असणारा एक बुलंद आवाज सिद्धेश गायकवाड सरांच्या माध्यमातून आपण त्यांच्या आवाजातून हा नाणेफेक करणार आहोत. सगळ्या मैदानामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जयसिंग साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी ओके या सामन्याचा टॉस करतील आदरणीय सन्माननीय जयसिंग साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. हॅलो सन्माननीय जयसिंग साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातानं इथे आपल्याला टॉस करायचा. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला संघ आहे तो अद्विक 11 आहे, त्यांच्या विपक्षामध्ये एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि या लढतीला खऱ्या अर्थानं जयसिंग साहेबांच्या शुभ हातानं नाणेफेक सुद्धा इथे केली जाईल. नशिबाचा कळ कोणाच्या बाजूने लागणार आहे हे थोड्याच वेळात मात्र आपण इथे पाहणार आहोत. चला मग एक्स्ट्रीम स्पोर्टचे या संघनायक अर्थात राजू त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे.
चला मान्यवर विनंती करतो की आपण आपल्या शुभ हाताने इथे मला टॉस करायचा आहे. हेड इज कॉलिंग आणि इथे मात्र हेड आलाय. अभिनंदन असेल. मान्य सुद्धा मी आभार व्यक्त करतो की आपण स्थान बनवायचंय. मान्यवर विनंती करतो की आपण बसलं तरी काही हरकत नाही. चला धावा मैदानात आपल्या कॉमेंट आल्या तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदवी केले सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आज आपण नाणेफेक जिंकला. आता आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण आपण पाहिजे आतापर्यंत जेवढे टॉस जिंकले आपण क्षेत्ररक्षण निर्णय घेतला. त्या परिणाम काही वेळेस चांगला तर काही वेळेस थोडासा वाईटचा पाहायला मिळालाय. मात्र आता सामना खऱ्या अर्थाने निर्णायक सुद्धा असणार आहे. काय वाटतं कशी रणनीती आकाल का किंवा प्लेइंग वेल मध्ये पुन्हा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील? आमची सेम टीम राहील. लास्ट मॅच होती ती सेम टीम राहील आमची. ओके गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. जास्त वेळ तुम्हाला घेत नाही आणि पुढील साडी तुम्हाला शुभेच्छा येतो. तर आपल्या एक्सट्रीम स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थाने सर्व आणि संघ नायक राजा काय सांगाल? टॉस हरला प्रथम बॅटिंग करायचे. आम्ही टॉस जिंकलो असतो तरी आम्हाला फलंदाजीच करायची होती, तर त्यांना धन्यवाद बोलेल की आम्हाला फलंदाजी दिली. खऱ्याचा असं म्हणा की तर मना विरुद्ध न म्हणता मनासारखं झालंय आणि फलंदाजी करायची आहे. आज चांगलं आपल्याकडे चांगलं बॅट आपल्याकडे रोहित आहेत, नंतर आपल्याला तर अक्षय, त्यानंतर नरेंद्र सुद्धा आहेत आणि आपण स्वतः आहात. करा आपण आजच्या सामन्यात आपण पाहायला गेलं तर जी खेळी केलीत खऱ्या अर्थाने संघाला सावरल्यात. मात्र इथून सुद्धा आपल्याला पुढील वाटचाल जर मोठी करायची असेल तर आम्हाला काय वेगळं पाहायला मिळेल का? नक्कीच इथून मागे झालं ते झालं. आता पुढच्या मॅचवर आम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि नक्कीच सेमीफायनल जिंकून आम्ही फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दादा. आणि आपण पाहिलं तर असोसिएशन मध्ये पाहिलं गेलं तर तुमच्या संघाचा अर्थ कारनामा राहिला की सलग 7 वेळा आपण पाहिलं गेलं तर विजेतेपद पटकावलं. आता मध्ये दुसरी स्पर्धा आहे, फक्त मैदानी तेच आहे आणि तो कारनामा विजेता पदाचा पुन्हा एकदा आपल्या मस्तकी नक्की लावायचा आहे का? नक्कीच आम्हाला आवडेल तसं करायला. आमच्या अंबाडी टीममध्ये खाली पण बॅटिंग लाईन आणि बॉलिंग लाईन चांगली आहे. आम्ही खरं तर बॉलिंगमुळे जिंकतोय, तर ते सगळं श्रेय टीमला जाईल. नक्कीच राजा तुम्हाला तो खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सेंटर ऑफ द न्यूज आपण पाहायला गेलं तर अद्विक 11 संघ नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या संघाला जो आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकतो अर्थात हर्षजी पवार सरांचा धन्यवाद. धन्यवाद गायकवाड सर. धावपलकावरच्या धावा आपण पाहतोय 9 धावा ज्या धावपलकावरच्या नोंदवल्या गेल्यात. 59 धावा विजयासाठी बनवायचे. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये दुसरं षटक जे प्रगतीपथावरती आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपल्याला सिंगल धाव जी पाहायला भेटल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश, तर फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात कल्पेश आणि सुहासची ही जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल सुहास. खरं तर अजूनही एकही बॉल खेळला नाही आय थिंक. आता मात्र संधी आहे, इच्छा अपील केलाय आणि यस पंचांचा बोट आकाशाच्या दिशेला जाणार आहे. संघाला लागतोय धक्का क्रमांक पहिला विकेट या ठिकाणी सुहास खेतल जे आपल्याला होताना पाहायला भेटणार आहे. बॅट्समनचं नाव कळवा. वैभव. ओके. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला वैभव. 59 धावा बनवायचे. खऱ्या अर्थानं महत्वाचा सामना एका दिशेने आपल्याला संघ जर पाहायला भेटेल द ग्रेट मराठा आणि त्यांच्या विरोधात अण्णा राजे या दोन संघामध्ये एक महत्वाचा अगदी सन्मानदायक सामना जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटता. धावपलकावरची धावा 9 धावा ज्या स्थिर आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरं षटक जे प्रगती पथावरती आहे. मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा. खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुक्यातील सर्वच नागरिकांचा आणि खेळाडूंचा मान आणि खऱ्या अर्थानं मान उंच करणारी स्पर्धा ही स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे. अगदी 3 पर्व आपण आतापर्यंत पाहिलेत. अगदी यशस्वी पर्व राहिलेत आणि चौथ्या पर्वामध्ये देखील आपण पाहतोय भारतात असं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या अंतर्गत राहिले अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समोर जर पाहिलं गेलं तर कोर कमिटी अगदी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. याची देखील जबरदस्त बॉल जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट वरती बॉल येणार नाहीये आणि हा देखील बॉल आपण पाहतोय मैदानामध्ये निर्धाव आहे. डॉट बॉलची सांगता मैदानामध्ये आहे. खरं तर डॉट बॉल तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आता धावा बनवणं महत्वाचं आहे.
आव्हान खूप मोठं आहे. फुलटा स्वरूपाचा बॉल क्रॉस बॅट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. नो मॅन स्टँडमध्ये चेंडू पडेल, सिंगल घेतली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेला आणि आपण पाहतोय दुसरी ही धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली आणि या दोनच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. धावफलकावरती 11 धावा 11 रन्स जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती नोंदीकृत झाल्यात. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा बॉल ग्राउंड काटे फटका मैदानामध्ये पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल धाव, थोडासा फंबल झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि मैदानामध्ये दुसरी देखील धाव कंप्लीट आहे. 2 धावा. अगदी धावफलक जर पाहायला गेलं तर कासवाच्या गती नाही परंतु भरोशाचा आहे. अगदी सिंगल डबल धाव या ठिकाणी धावफलकावरती घेतल्या जात आहेत आणि या दोनच्या मदतीने धावफलकावरती 13 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. फलंदाज वैभव इथं थोडा बैठ झालाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. शरीर भेदक मारा. षटक क्रमांक संपलं गेलं मैदानामध्ये दुसरं. 12 चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये संपलाय आणि या 2 षटकांच्या अखेरीस आपण धावफलकावरती धावा पाहतो. 1 बाद 13 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. समीकरण असणार आहे शेवटचे 12 बॉल आणि त्यावरती धावा बनवायच्या 46 धावा. अनिल पाटील बॉलर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिल पाटील जे आपल्याला पाहायला भेटणार आहे. स्ट्राईकला कल्पेश. 12 बॉल आणि 46 धाब्यांचं असणारं समीकरण काहीसं सोपं काहीसं अवघड. दोन्ही संघांच्या अगदी बाजूने आहे हा सामना. कोणताही संघ या ठिकाणी आणि इथून कमबॅक करू शकतो कारण की हे क्रिकेट आहे आणि हे 6 बॉल खऱ्या अर्थानं अनिल पाटीलचे महत्वाचे असणार आहे. जवळजवळ आजचा दिवस या गोलंदाजाने गाजवला अनिल पाटीलने, परंतु एक महत्वाचा सामना, निर्णायक सामना आणि त्या निर्णायक सामन्यामध्ये हे 6 बॉल खऱ्या अर्थानं महत्वाचे असणार आहे. 12 बॉल आणि 46 सामना तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला भेटेल. कल्पेश वरेकर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आहे. धावफलकावरची धावा स्थिर आहे. 13 धावा 46 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिल पाटील. षटक क्रमांक 30 षटक आपण पाहतोय जे चालू होणार आहे. यानंतर होणारा सामना जर पाहायला गेलं तर अगदी एक महत्वाचा सामना आहे. खरं तर दोन्ही संघ जर पाहिलं तर अगदी बरोबरीचे संघ आहे. दोन्ही संघामध्ये क्षमता आहे, ताकद आहे. एका दिशेने असणारा अद्विक 11 तर दुसऱ्या दिशेने असणारा एक्स्ट्रीम स्पोर्ट. इथं पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्विच हिट आणि त्या बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार आणि धावा मिळणार आहेत 4. 4च्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा आता नोंदवल्या गेल्यात 17 धावा. 1 बाद 17 ज्या आपल्याला पाहायला भेटतात. पहिलाच बॉल आणि चौकार मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा बॉल, जशास तसे उत्तर आणि ह्या बॉलला सरळ व्यासपीठाच्या वरती सलामी देणारा फटका मैदानामध्ये पाहायला भेटलाय. षटकार हवा की धुवा मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत्या. 6च्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा 23 धावा नोंदवल्या गेल्यात. 23 रन्स आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी अति उंचीचा चेंडू होता. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. भीमर आहे की नाही आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली आहे. किती पाहिजे किती बॉल किती सत्कार कोणाचा करायचा.
या ठिकाणी आपण पाहतोय तिसरा पंचांच्या मदतीने हा बॉल नो आहे की काय आपण या ठिकाणी चेक करतोय. आणि हा बॉल नो बॉल असणार आहे. नो प्लस षटकार जो मैदानामध्ये आलाय. फ्री हिटची संधी फलंदाज कल्पेश वरेकर साठी असणार आहे. पहिला बॉल आपण पाहिला मैदानामध्ये चौकार आला आणि तदनंतर नो बॉल आणि त्याच्यावरती एक दमदार फटका 6 धावेंकरिता. म्हणजे आता ऑलरेडी घेतलंय मी, आता रन एकच घ्यायची ना, 6+9 एकच ना, बरोबर एकच 7च आहे. पुन्हा एकदा स्विच हिट गॅप शोधलाय आणि हा बॉल पुन्हा एकदा निघून जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. 4च्या मदतीने धावफलकावरचे धावा 28 धावा या नोंदवल्या गेल्यात. अगदी या संघाने आपली रणनीती बदलली आहे. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल या संघाची आपल्याला पाहायला भेटते. धावफलकावरती धावा 28 धावा 28 रन्स ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला भेटतात. 10 बॉल आणि 31 धावेंचं समीकरण मैदानामध्ये आता राहिलं आहे. परंतु जोपर्यंत कल्पेश बरेकर मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत अशक्य असं काही नाही आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर अनिल पाटीलच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर नो बॉल, त्याच्यावरती षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. म्हणजे काय फटकेबाजी राहिली आहे. इथं पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचा होता. एस्टरकडून थोडी चुकी झाली. हातामध्ये बॉल येणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतो दुसरी देखील धाव त्या ठिकाणी यशस्वी पूर्ण आहे. 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. 30 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरती 30 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. चला थोडस असे जर आपल्याला थांबवतो इथे आपण पाहायला गेलं तर आपल्या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावर नक्कीच करणार आहोत. कारण प्रमुख अतिथीगण आपल्या आजच्या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला लाभलेत. यांचे शुभ आशीर्वाद खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेला लागलेत. सर्वप्रथम आपण पाहायला गेलं तर आज या स्पर्धेच्या वतीनं जे प्रमुख मान्यवर मंडळी इथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. अर्थात राष्ट्रवादी युवक कामगार सेना कोळगाव आदरणीय सन्माननीय जयसिंगजी पाटील साहेब यांचं सुद्धा येतोचे शुभ सन्मान येथे केला जाईल. आपण पाहिलं तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेना आदरणीय सन्माननीय जयसिंग बलवंत पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं की इथे केला जाईल. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा युद्धचे शुभ सन्मान येथे करायचा आहे. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गुण आठवण देऊन त्यांना मात्र येथे सन्मानित करायचं आहे. मी कॅमेरामॅनना विनंती करतो की आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण सुद्धा दाखल व्हा. सरांचा येतोचे शुभ सन्मान येथे केला जातोय. आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेना आदरणीय सन्माननीय जयसिंग बलवंत पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे मात्र केला जातोय. त्यांना मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गुण आठवण देऊन त्यांचा येतोचे शुभ सन्मान देऊन इथे केला जातोय. तसेच आपण पाहिलं गेलं तर आज या स्पर्धेच्या वतीनं नक्कीच मनसे कडवे पंचायत समिती अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रदीपजी वीर साहेब आपल्याला इथे पाहायला मिळाले. त्यांचा येतोचे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे जरूर केला जाईल. मी सन्माननीय हा थोडस आपण थांबतो. आपण पाहायला गेलं तर जयसिंग पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत हे आपण नक्की सर्वांसमोर आपलं मांडायचं. दरवर्षी सालाबादप्रमाणे हे 4थं वर्ष आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग. चाळके साहेबांचं एक आयोजन खूप छान असतं. यावर्षीही चांगलं आहे. तर इथून पुढे चांगले खेळाडू आपल्या तालुक्यात घडावे यासाठी आपण खूप प्रयत्न करावे. यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तसेच आपण पाहायला गेलं तर सर आपण आलात खऱ्या अर्थानं आपला मौलिक वेळ आपण या स्पर्धेच्या वतीने दिलात. मी पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेच्या वतीने आपण पाहायला गेलं तर
समीकरण आहे शेवटचे 6 बॉल आणि 25 धावांचं. शेवटचे 6 बॉल आणि 25 धावांचं समीकरण जे चालेल सर. मध्ये आहे. सर 1 मिनिट थांबवतो. पुन्हा पाहायला गेलं तर एक खऱ्या अर्थानं विशेष सन्मान आपण करतोय. भाजप युवा नेते आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपल्या असोसिएशनला वेळोवेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभले. आपले असे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय विजयजी भोसले साहेब आणि त्याच्यामधून पाहायला गेलं तर आपण द्वितीय क्रमांकाची आपण जी कृष्णाची ट्रॉफी पाहतो हे नक्की त्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेलं असे ह्या एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विजयजी भोसले साहेबांचा येतोय शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने ते केला जाईल. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा येतो जे शुभ सन्मान आपण येथे करायचा आहे. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गुण आठवण देऊन त्यांना मात्र इथे सन्मानित केला जाईल. आणि या स्पर्धेत आम्हाला हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य खऱ्या अर्थानं साई विजय भोसले कुमार साई विजय आणि ईश्वरी संदीप पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं. त्यांचा नक्कीच मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की सर आपण आलात, आपला मौलिक वेळ खऱ्या अर्थाने स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल नक्कीच मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. वाईट बॉल पहिलाच बॉल आपण पाहतो मैदानामध्ये वाईट बॉल आला अतिरिक्त सुरपेमधील. शेवटचे 6 बॉल बाकी आणि 24 धावांचं समीकरण जे मैदानामध्ये आहे. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल कल्पेश वरेकर. तो स्ट्रायकिंग एंडला आहे. 6 बॉल 24 धावा. ही तस्वीर चिट खेळला आहे. क्षेत्ररक्षक नाही आणि त्या बॉलला सरळ वाढवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावे गडीदा चौकार. काही देखील होऊ शकतं. लढण्याची जिद्द तुमच्या मनात मध्ये आहे ना आणि तुमच्या मनगटामध्ये जी शक्ती आहे ना आणि तुमच्या मनात जी युक्ती आहे ना ती युक्ती तुम्हाला नक्कीच विजयाच्या शिखरावरती घेऊन जाणारी असते. आता समीकरण राहिलं आहे शेवटचे 5 बॉल आणि समीकरण असणार आहे 20 धावेंचं. काही देखील होऊ शकतं. 5 बॉल 20. पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा स्विच हिट आणि तो बॉलला सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. थकलाय षटकार. पंचेचाळीस धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 14 धावेंचं. म्हणजे 6 बॉल मध्ये 25 धाबा बनवायच्या होत्या आणि आता चेंडू बाकी असणार आहे 4 त्याच्यावरती बनवायचे आहेत. हॅलो चेक. 14 धाबा अजून देखील 4 चेंडूवरती बनवायच्या आहेत. समीकरण आहे 3 बॉल आणि 14 धावेंचं. जोपर्यंत मैदानामध्ये कल्पेश वरेकर आहे ना अशक्य असं काही नाही. तर स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु आपण मैदानामध्ये पाहतोय सिंगल धावेल. लेग बायच्या स्वरूपात सिंगल. आता 2 बॉल आणि समीकरण आहे 13 धावेंचं. खरं तर पाहिलं गेलं तर हा सामना कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस. 2 षटकार आले तरी फलंदाजी संघ विजय होऊ शकत नाही. नो बॉल व्हाईट बॉल. आता खऱ्या अर्थानं गोलंदाजाला वाचवावे लागणार आहे. एक महत्वाचा सामना. 1 धावेचं महत्व सर आता समजणार आहे आपल्याला. एक जरी चुकून एक्स्ट्रा धाव गेली ना तर काही देखील होऊ शकतं. अकोला टप्प्याचा बॉल आणि मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगलच धाव घेतली गेली. आता समीकरण आहे शेवटचा 1 बॉल आणि त्यावरती बनवायच्या आहेत 12 धाबा. 1 बॉल आणि 12 धावेंचं समीकरण जे मैदानामध्ये राहिलं आहे. आणि आपण पाहतोय हा सामना द ग्रेट मराठा हा संघ हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब गेलाय